नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावळी ह्या मालिकेच्या आजच्या भागात खूपच थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. कारण सावली आता थेट भैरवी आणि तिलोत्तमाच्या गुपिताच्या मुळाशी पोहोचलेली आहे. सुरुवातीला सावली आणि सारंग यांच्या बोलण्यातून सारंग सावलीला सांगतो की तो आणि राजकुमार नीलला भेटून आले. नीलची अवस्था खूपच वाईट आहे आणि म्हणूनच राजकुमारने त्याच्यासमोर दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. सावलीलाही वाटतं की नीलने आयुष्यात पुढे जायला हवं. सतत भूतकाळात अडकून राहून काही फायदा होणार आहे का? ती म्हणते आपण सगळ्यांनी आता खंबीर व्हायला हवं. त्याचवेळी सावली सांगते की तारा मॅडमने भैरवी माईंना घर सोडण्यासाठी उद्यापर्यंत वेळ दिलाय, नाहीतर कायमचं नातं तोडणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सावली तुळशीची पूजा करत असताना तिलोत्तमा तिच्याकडे येतात. ती सावलीला विनंती करते की ताराशी बोल. तारा हट्टाला पेटली आहे. भैरवीने माफी मागितली तरी ती ऐकायला तयार नाही आहे. सावली म्हणते ठीक आहे, मी एकदा बोलून बघते त्यांच्यासोबत. इतक्यात तारा आणि सोहम बॅगा घेऊन बाहेर येतात. तारा ठाम असते, भैरवी या घरात राहणार असेल तर मी नाही राहणार. सावली आणि तिलोत्तमा दोघी तिला समजावतात, पण तारा निर्णयावर ठाम असते. तेवढ्यात भैरवी येते आणि ताराचा हात धरते. डोळ्यात पाणी आणून ती म्हणते, मी तुझी आई आहे, मला बाई म्हणतेस? ती जुन्या गोष्टी काढते, त्या मागच्या गोष्टी सांगत असते. पण तारा म्हणते पप्पांबद्दल काही बोलूच नकोस, तूच त्यांना दूर केलेस. वातावरण खूपच तापतं. अचानक भैरवीला चक्कर आल्यासारखं होतं आणि ती एकदमच खाली पडते. सगळेच घाबरतात. सोहम डॉक्टरांना फोन करून बोलवत असतो, पण भैरवी आग्रह धरते की तिला फक्त डॉक्टर साखरेच हवे आहेत. डॉक्टर येतात. सावलीला आधीपासून संशय असतो. डॉक्टर फोनवर बोलतच घरात येतात. भैरवी नाटक करत असते का असेल. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. डॉक्टर तपासायला लागतात. या क्षणी सावली हुशारीने डॉक्टरांचा मोबाईल उचलते आणि स्वतःच्या नंबरवर कॉल करते. तिला डॉक्टरचा नंबर तर मिळतो. लगेच ती बाहेर जाऊन जगन्नाथला फोन करते आणि सगळं हकीकत सांगून नंबर पाठवते. जगन्नाथ खुश होतो. आता खरी खेळी सुरू होईल असं तो म्हणतो. पण इथे ट्विस्ट आहे. डॉक्टरला कळतं की त्याच्या फोनमधून एक नंबर डायल झाला आहे. तो भैरवीला सावलीचा नंबर दाखवतो. भैरवी लगेच डॉक्टरला तिचा प्लॅन सांगते. दोघे मिळून काहीतरी मोठं लपवण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान डॉक्टर घराबाहेर पडताच जगन्नाथ वाऱ्याच्या वेगाने तिथे पोहोचतो. तो डॉक्टरला अडवतो. तर आता पुढे काय? जगन्नाथ डॉक्टर साखरेचा भूतकाळ उकरून काढण्यासाठी इथपर्यंत पोहोचला तर आहे, पण डॉक्टर आता पळून जाण्याच्या मार्गावर आहे. पण आता ह्या भैरवी आणि तिलोत्तमाने मिळून नक्की काय प्लॅन केला आहे? काय लपवत आहे काय त्या? भैरवीने तिलोत्तमाला नेमकं कशाने ब्लॅकमेल केले आणि सावली जगन्नाथ मिळून सगळ्यांसमोर कोणतं भयानक सत्य उघड करणार आहे, हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.